श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी नवीन ऐकायला देणार आहे. ते प्रॉमिस मी आज पाळतो आहे. आजच्या एपिसोडमध्ये आज आपण अतिशय वेगळा विषय हाताळणार आहोत. एका अत्यंत वेगळ्या व्यक्तिमत्वाशी मी तुम्हाला आज बोलतं करून दाखवणार आहे. मित्रांनो, शिकतो तर आपण सगळेच जण, पण आपल्या वेळी आजच्या मुलांना जितके मार्क मिळत आहेत तितके मिळत नव्हते, ही रुखरुख सगळ्यांच्याच मनात आहे. आजच्या वेळी मुलांना काय मार्क मिळत आहेत तर सगळेच 90च्या पुढे आहेत किंवा काय 10वी 12वी. प्रत्येकाला माहिती, प्रत्येकाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, ते त्यांचं स्वप्न आहे. ते आता खूप सोपं होत आहे का काय असं सगळ्यांना वाटतंय. कारण आता शिक्षणामध्ये जो लातूर पॅटर्न आलेला आहे त्यांनी ही क्रांती आणलेली आहे. थोडक्यात लातूर पॅटर्न नेमका काय आहे तो आज आपण शिकणार आहोत. शिकणार हा शब्द यासाठी वापरला. आपण एका शिक्षकाशी त्या संदर्भात संवाद साधणार आहोत. लातूर पॅटर्नची मुळं कशात आहेत हे शोधत असतानाच आज त्या लातूर पॅटर्नच्या माध्यमातून महाराष्ट्रातला नंबर 1 क्लास अशी ज्यांची गणना केली जाते ते प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्टोरीटेल कट्ट्यावर खूप खूप स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम सर्व स्टोरीटेल कट्टाच्या प्रेक्षकांना नमस्कार. मी प्राध्यापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर, RCC लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला, कोल्हापूर. बापरे सर, तुम्ही एवढे मोठे इतक्या गावांची नावं घेतली. मला फक्त मी लातूरला शिकायला होतो म्हणून एक लातूरशी ममत्व होतं आणि त्यावेळीपासून मी तुमचं नाव ऐकत होतो. पण कदाचित भविष्यात इतकं मोठं आपलं हे वाढणार आहे किंवा महाराष्ट्रभर याची व्याप्ती होणार आहे याचा मला तरी अंदाज नव्हता. मात्र अभिमानही वाटतो, आनंदही वाटतो. आपल्या भूमीतलं कुणी महाराष्ट्रात अव्वल होतं आहे. हे सगळं करत असताना मला सर पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की RCCची वाटचाल आजवर ह्या पहिल्या पोझिशनपर्यंत जे तुम्ही क्लेम करताय तिथपर्यंत कशी झाली? एका साध्या क्लासचं रूपांतर RCCमध्ये कसं झालं? तुमच्याकडनं ऐकून घ्यायला आम्हाला आवडेल. नक्कीच खूप चांगला आणि एकदम भूतकाळात घेऊन जाणारा प्रश्न आपण विचारला. असं कधी स्वप्नातही वाटत नव्हतं की मी कोचिंग क्षेत्रात कधी येणार आहे. मी MSc केमिस्ट्री SRT विद्यापीठ नांदेड या ठिकाणून केलो. विद्यापीठामध्ये मी फर्स्ट आलो. आय एम द गोल्ड मेडलिस्ट इन द इयर 2001. नंतर पहिल्या प्रयत्नात मी सेट, नेट, गेट, DRDO, TIFR, बार्क या सगळ्या एक्झाम्स क्वालिफाय झालो. आणि त्यावेळेस आपल्याला माहीत असेल आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस ओपनची भरती बंद आणली होती आणि जोपर्यंत रिझर्वेशनचा पूर्ण कोटा फिलअप करणार नाहीत तोपर्यंत ओपनच्या मुलाला जॉब देणार नाही. मी तर सेट नेट क्वालिफाय होतो, मला जॉब मिळणारच होता. मग आता मी त्यावेळेस सगळे सेट नेटवाले सरांना साहेबांना अजून भेटलो. पण मग साहेबांनी मला आठवते साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकून सांगितले, तुम्ही क्वालिफाईड मुलं आहात, थोडं वेळ करा, जरा सगळं रिझर्वेशनचं आपण जो बॅकलॉग आहे ते भरून घेऊ, आपण नंतर ओपनच्याला आपण संधी देऊ. आणि मग आता बसून काय करायचं? आणि त्यावेळेस माझ्या बहिणीचा मुलगा त्यावेळेस जस्ट 10th क्वालिफाय झाला होता, ज्या बहिणीनं मला शिकवलं. ज्या बहिणीचं घर लातूरमध्ये नसतं तर मी शिकलोही नसतो, कारण आईवडील शेतकरी, मला 4 बहिणी, आम्ही 2 भाऊ, आईवडील 2 शेतात काम करतात, म्हणजे मोठी फॅमिली. आईवडिलांचं जीवन सगळं कष्टातच गेलं. आणि मग आता बसून काय करावं? मग त्यावेळेस माझा भाचा 10वीला जस्ट ताई म्हणली, मी तुला शिकवले, असंच म्हणली मला ताई, मी तुला शिकवले, माझ्या मुलाला आता येऊन जरा तू हे करून घे, थोडा अभ्यास, तुला वेळ आहे तोपर्यंत. आता काय करावं बसून? मग मी आलो लातूरमध्ये आणि ज्या बहिणीपाशी 15 वर्ष मी राहिलो होतो, मग त्या बहिणीच्या मुलाला मी शिकवायला लागलो. शिकवत असताना त्यांचे काही मित्र, त्यावेळेस तो इंग्लिश मिडियमला होता, बाले इंग्लिश स्कूलला, त्याचे काही मित्र परिवार सगळे, म्हणजे जे 5-6 मित्र होते हुशार सगळे, ते मला चांगले विद्यार्थी पहिल्या बॅचला मला मिळाले, मला असं वाटतंय. आणि मग मी त्यांना शिकवत गेलो. मग त्यांना मी शिकवलेलं आवडायला लागलं. त्यातले विद्यार्थ्यांची नावं घ्यायचं तर म्हणजे मला घ्यावं वाटतंय की लातूर जनरल स्टोअर्स लातूरमध्ये खूप, त्यांचा मुलगा अश्विन, नंतर सुदर्शन कांबळे, नंतर पद्माकर जाधव, हे जे चांगले चांगले विद्यार्थी मला पहिल्या बॅचला मिळाले. त्यामुळं एक मला शिकवत गेलो. आणि आता पुढे काय, म्हणजे आता कारण ओपनची भरती होत नव्हती, मग काय घरून तर पैसे, आता एकदा शिकल्यानंतर किती दिवस घरून पैसे घ्यायचे. मग मी होम ट्युशन सुरू केल्या. आता हे तर मी विद्यार्थ्याकडून पैसे घेऊ शकत नव्हतो, कारण माझ्या मित्राचे, म्हणजे माझ्या भाच्याचे मित्रच होते, मग ह्यांना फ्री शिकवायचो. मग तिथं पहिला कमर्शियल विद्यार्थी ज्याकडून मी फीस घेतली, आदरणीय राजेंद्र मालपानी साहेब लातूरला मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांच्या मुलाला मी शिकवायला सुरू केलं. मी त्यांना होम ट्युशन घ्यायचो त्यावेळेस आणि घरी जाऊन शिकवायचो. ते मला 300 रुपीज पर मंथ द्यायचे. मग मी असं होम ट्युशन घेत गेलो
आणि मी शिकवलेलं मुलांना खूप पटायला लागलं मी शिकवलेलं, आणि मुलं माझ्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागले. म्हणजे मी कसं विषय सोपा करून खूप सांगतो. जे तुम्ही एक एक न्यूमरिकल समजा एक पेजवर करचाल, मी एका लाईनमध्ये करतो. ते लाईनमध्ये कसं करायचं सांगतो. आधी पूर्ण NCERT पद्धत, बोर्डची पद्धत सांगतो, आणि मग नंतर माझ्या विषय तो सिम्पल करून मी सांगत असतो. आणि मग असं वाटत बी नव्हतं की RCC. मग क्लास घ्यायचा, होम ट्युशन घेत गेलो. मग त्यावेळेस भाचीची सायकल असायची, तिच्या शाळेच्या वेळानुसार मी ते अरेंज केला माझ्या टाईम सगळा. आणि मग नंतर मी होम ट्युशन घेत सगळीकडे सायकल तिची मला कधी फ्री मिळेल, मग त्यावेळेस मी सगळीकडे होम ट्युशन घेत राहायचो. आणि असं वाटलंही नव्हतं कारण की असं काही होणार आहे. मला आठवतं आहे आमचे आदरणीय मालपानींच्या घरी आमचे पाहुणे काम करत होते. ते मला म्हणायचे, असं तुम्ही येत जाऊ नका, आमच्या समाजात म्हणा आमच्या पाहुण्यामध्ये तुम्ही एवढे शिकलेले आहात आणि असं होम ट्युशन का घेता. म्हणजे असं थोडं मला चांगलं वाटत नाही. मी म्हणायचं ओपनची भरती बंद आहे सध्या, बसून काय करू. आणि मी असं घेत गेलो. आणि मग नंतर काय नाव द्यायचं क्लासचं. मग आता मी माझं गाव रेणापूर, तिथं रेणुका मातेचं खूप मोठं मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे, 13व्या शतकामधलं दगडाचं मंदिर आहे, पूर्ण म्हणजे भारतात प्रसिद्ध हलती दीपमाळ म्हणून. मग रेणुका माते रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस RCC असं सुरू केलं. वाटलंच नाही की असं काही होतंय. होम ट्युशनचं रूपांतर क्लासमध्ये पहिल्यांदा एक क्लास भाड्याने घेतला. ज्यावेळेस भाड्याने क्लास घ्यायला गेलो त्यावेळेस मग ते काका म्हणले की भाडं एवढं आहे या रूमचं. मग मला वाटलं आता एवढे पैसे कुठून द्यायचे. त्यावेळेस 8,000 भाडं ते सांगितले. मला म्हटलं ते एवढे पैसे कुठून द्यायचे. मग मी आधी जी काही मुलाकडनं फीस आली त्यांचं वर्षाचं भाडं देऊन टाकलं. मला चला वर्षभर तर झालं, आता पुढे चलेल नाही चलेल देव जाणे, पण आपण तोपर्यंत करत राहावं. आणि मग मी शिकवत गेलो. शेजारी PV कुलकर्णी सरांचा मोठा क्लास होता. मी उगं बाहेर, मला काय 2च क्लास असायचे, मी उगं बाहेर जाऊन सायकलवर बसायचो. आणि म्हणजे एवढे मुलं यांच्याकडे येतात, कसं शिकवत असतील, किती मुलांना किती भारी शिकवत असतील, एवढे मुलांचं नाव घेऊन एवढ्या क्लासला मुलं बसतात. आणि मग मी उगं बाहेर मुलांचे फीडबॅक मला त्यातून मला शिकत गेलो की मला एक तर दिवस आपला असा क्लास चालला पाहिजे, एवढे मुलं आपल्याकडे आले पाहिजे. आणि म्हणजे मला जास्त वाट पाहावी लागली. मला आठवते पहिला ज्यावेळेस मी क्लास सुरू केला होता त्यावेळेस मी गावाकडनं माझ्या आईनं चवळ पोत्याचं बसायला मुलांना सतरंजी घ्यायला तर पैसे नव्हते, तर माझ्या आईनं ते खाताचे पोते असतात आपल्याकडे, ते खाताच्या पोते आईनं हातानं चवळं शिवून दिलं होतं. आणि ते PV कुलकर्णी सरांच्या तिथं त्यांच्या शेजारी मी तिथं हॉल घेतला होता, छोटा एक रूमच होती, तिथं मी टाकलं होतं. मी ती चवळं म्हणजे आईनं शिवून दिलं होतं. आणि तिथून जे हे चांगले मुलं, हे विद्यार्थ्यांनी सर खूप छान शिकवतात असं मुलांनी मी कधी मला आठवत बॅनर बी लावलो पहिल्यांदा, काही आठवत नाही मला. पहिले 4-5 वर्ष बॅनर नाही, जाहिरात नाही, काहीच नाही. फक्त हे मुलं सांगत राहायची हे सर छान शिकवतात, हे सर छान शिकवतात. आणि माझा त्यावेळेस भाचा नंतर डॉक्टर झाला, डॉक्टर धर्मराज, त्यानं खूप मला मदत केली त्या पहिल्या काळामध्ये. की तो अक्षरशः आम्ही संध्याकाळी जेव्हा क्लास उभा राहत होता मग आम्ही छोटे छोटे बॅनर करायचं, त्याला मी पोलवर चढवायचं सायकलवर, आणि मी खोलून बॅनर द्यायचो शाहू कॉलेज समोर, दयान कॉलेज समोर. आणि आम्ही मला आठवतं एका मोठ्या क्लास समोर आम्ही बॅनर लावायला गेलो आणि त्यांनी कुत्रे सोडले अंगावर आमच्या. म्हणजे त्यावेळेस त्यांनी की इथं कशाला बॅनर लावता. ते पुणे प्रायमरी स्टेजमध्ये अशा गोष्टी करतो, पण मला खूप छान वाटते. एवढ्या शून्यातून सुरुवात केलो तर कधी पडण्याची भीतीच वाटली नाही, कधी बॅक यायची, कारण एवढ्या बॅकमधून आल्यामुळं, एवढ्या ह्याच्यामधून आल्यामुळं कधी भीतीच वाटली नाही. आणि मला आठवतं जेव्हा मी चांगला क्लास, आजकाल मी पाहतोय लगेच थोडा आमच्या जवळचे की पाहुणे बघतोय, आमचे समजा काही पाहुण्यातले मुलं बघतोय, थोडं आलं की लगेच हे होतात. मला आठवतं मी माझा चांगला क्लास मी अक्षरशः बॅग भरून पैसे घेऊन जायचो म्हणजे माझ्या ट्युशनची, आणि पुन्हा घरी जाऊन पण माझे बकेटवर कपडे धुवायचो म्हणजे रात्री 11 वाजता. मला असं वाटतं RCC जे घडलं असं स्वप्नातही वाटलं नव्हतं कधी ट्युशनमध्ये येणार आहे, परंतु हे जे घडवलं ते मुलांनी, माझी शिकवण्याची पद्धती, हे मुलांना मी मुलांना सांगतो एखादा टॉपिक मी शिकवला विसरून दाखवा, म्हणजे असं इथपर्यंत मुलांना चॅलेंज करतो मी. कुठलाही किती अवघड टॉपिक असू द्या त्याला मी असं माझ्या केमिस्ट्रीसारखा विषय का जो हायपोथेटिकल आहे, रिॲक्शन कोणी पाहू शकलं नाही. वॉटरचा फॉर्म्युला H2O म्हणतो, थोडंच वॉटर H2O म्हणणार आहे. मिथेन CH4 म्हणतो, थोडंच म्हणणार आहे. आपण O2 घेतो, O2 थोडंच म्हणणार आहे मी O2 आहे. हे सगळं हायपोथेटिकल आहे. ते मुलामध्ये शिकवणं, आवड निर्माण करणं, कारण 90% मुलांना 10वीपर्यंत काय असते ते फॉर्म्युलेच आवड जातात. मी त्याला असल्या भारी भारी ट्रिक्स तयार केल्या की जे मुलांच्या जे म्हणजे अवघड गोष्टी त्याला मी सोपं करत गेलो. आणि त्यामुळं आज RCC मागच्या 22-23 वर्षापासून मी याच्यामध्ये काम करतोय. 2 ते 3 वर्षांत आज महाराष्ट्रात जो विद्यार्थी टॉप येतो म्हणजे टॉप 10 मध्ये त्यातले 50-60% मुलं फ्रॉम RCC. म्हणजे हे सगळं मुलांनी तयार केलं.
म्हणजे माझ्या मिरॅकल रिझल्ट घेत गेलो. म्हणजे जो काही म्हणजे पॅटर्न तयार होत गेला आणि असं काही ठरवून नाही की असं काही असंच करायचं असं करायचं. तर मुलं सांगत गेले त्याला मॉडिफाय करत घेतो. मुलांना दैवत मानतो मी. मुलं जे सांगतात लगेच टर्न होतो. मुलं म्हणले सर ही तर आपण कमी पडतो, त्या गोष्टीच्या मी पुढे ठेवतो लगेच स्वतःला चेंज करून राहतो. आणि आज मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की जवळपास 1500पेक्षा जास्त विद्यार्थी MBBSला RCC लागतात. आता मी पुण्याला ब्रांच ओपन केल्यानंतर BJ कॉलला गेलो होतो. 200 विद्यार्थी BJला आहेत. तर 63 स्टुडंट फ्रॉम RCC लातूर. म्हणजे लातूर आणि म्हणजे फक्त RCC आणि बाकी लातूरचे वेगळेच आणखी म्हणजे सगळ्यांचे खूप मोठा आकडा आहे हा. म्हणजे आता 30-70% कॅन्सर झाल्यानंतर हा खूप मोठा म्हणजे पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये मला असं वाटते पुढचं भविष्य की 60-80% विद्यार्थी प्रत्येक कॉलला मेडिकलला लातूरचेच असतील. नाही, हा जो लातूर पॅटर्न जे म्हणतोय आपण त्याच्यामध्ये कोचिंग क्लासेसचा फार मोठा वाटा आहे असं तर म्हणायलाच हवं. त्याचबरोबर पूर्वी ज्याला खऱ्या अर्थाने आपण लातूर पॅटर्न म्हणत होतो म्हणजे हा शब्द जेव्हा रूढ झाला तेव्हा कॉलेजेसचं तेवढं प्राबल्य होतं या एकूणच सगळ्या विषयावरती. नंतर ते स्थित्यंतर होत गेलं आणि आता क्लासेस सेंट्रिक सगळी गोष्ट घडलेली आहे झालेली आहे किंवा लातूर पॅटर्नचा फोकसच आता जणू क्लासेस झालेला आहे. असं नाही का वाटत? खूप चांगला प्रश्न आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला लातूरमध्ये शिकवायला मिळतंय. कारण हा लातूर पॅटर्न एका दिवसात तयार झाला नाही. ही मागच्या जवळपास 40 वर्षापासूनची मेहनत आहे सगळ्यांची. जेव्हा मीच विद्यार्थी होतो मग शाळेचा पॅटर्न विचार केलात तर देशकेंद्र स्कूल असेल, केशवराज स्कूल असेल. आम्हाला आठवतं आहे मी देशकेंद्रचा विद्यार्थी आहे त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रातून टीम त्या शाळेला भेट द्यायला येत होत्या. कारण ते शाळेने पॅटर्न तयार केला. काय हा लातूर पॅटर्न होता असं आम्हाला तिथं आलेले सगळे बाहेरून जे टीचर ते विचारायचे. आम्ही त्यांना सांगायचो की आमचा सिलेबस संपवतो दिवाळीमध्ये आणि तिथून पुढचे 6 महिने आम्ही दररोज एक्झाम देतो. म्हणजे आमच्या टीचरचे पेपर चेक करून अक्षरशः बोर्डाला गट्टे पडतात इतके पेपर चेक करतात. देशकेंद्र असेल, केशवराज असेल, वाले इंग्लिश स्कूल असेल, हे जे सगळे ज्यांनी ब्रँड तयार केलं. पुन्हा कॉलेजमध्ये विचार केलं पहिला दयान कॉलेज, शाहू कॉलेज, महात्मा बसवेश्वर कॉलेज यांनी एक पॅटर्न तयार केला. ही काय अशी ट्रिमेंडस मेहनत करून घ्यायची. ट्रिमेंडस मेहनत. संडेला पण सुट्टी नाही. लातूर असं ठिकाण आहे लातूर सगळीकडेच मी क्लासबद्दल बोलत नाही इथं हॉलिडे फ्री चालतंय सगळं. संडे आम्ही मुलांना सुट्टीच देत नाही. अक्षरशः जर तो आमच्या लातूर पॅटर्नच्या मीडियममध्ये मुलगा आला तो त्या चरक्यात अडकला आणि त्यानं जर आमचं ऐकत गेला संडेची एक्झाम दररोज 6-7 तास क्लास मग कॉलेज असेल ट्युशन असतील हे जर आमचं करत गेला तो अपयशी होतच नाही. तुम्हाला सांगतो असे मी तुला कित्येक उदाहरणं सांगतो. पहिल्या प्रयत्नात त्याला नीटला आता एक आंबेजोगाईचा विद्यार्थ्याला पहिला 78 मार्क होते आणि काल त्याला 636 मार्क पडतात. वनवे बनायचा विद्यार्थी. म्हणजे एवढी मोठी क्रांती होऊ शकते. असे कित्येक बार्शीचे असतील असे जे. आणि हे मुलं कुठली मुलं आहेत? हे सामान्य शेतकऱ्याची मुलं आहेत. मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतंय कॉलेज 2013 पूर्वी कॉलेज म्हणजे कॉलेज अक्षरशः 200-200 रुपये डॉक्टर केले. 200-250 रुपयामध्ये डॉक्टर करायचे. दयान कॉलेज असेल, शाहू कॉलेज असेल. म्हणजे मेहनत घेऊन 2012-13 नंतर जे ड्रास्ट आता कॉलेज पण कोचिंग झाले सगळे कॉलेज पण. म्हणजे आता कॉलेज आणि कोचिंगमध्येच जसं नीट एक्झाम आली आता त्यावेळेस मॉडिफाय व्हायला पाहिजे. कारण नॅशनल लेवलची एक्झाम, नॅशनल लेवलचे बुक्स, नॅशनल लेवलचे सगळं टीचर्स या सगळ्या गोष्टी लागायला लागल्या असं मला वाटते. आणि त्यामुळे मग कॉलेजने पण स्वतःला मॉडिफाय करून घेतले. क्लासेसला तर घ्यावं लागेलच कारण एक प्रायव्हेट फील्ड आहे मला असं वाटतंय. मग ते सगळेच इफेक्टिव्हली कॉलेजवाले इफेक्टिव्हली काम करतात. कोचिंगवाले इफेक्टिव्ह आम्ही काम करतो. आणि एक स्ट्रॉंगली सगळ्याचं एकच मोठं आहे. बघा ना तुम्ही लातूरचा रिझल्ट कशामुळे येतो असं मला वाटतं. आम्ही तर चांगलं शिकवतो. समजा त्या चांगलं शिकवल्यानंतर पुन्हा तो विद्यार्थी घरी जातो, हॉस्टेलला जातो. जर त्या हॉस्टेलला चांगलं वातावरण नाही मेंटेन केलं तर कसा रिझल्ट येईल? की जरी चांगलं शिकवलं तर. म्हणजे लातूरमध्ये आज प्रत्येक घराघरामध्ये एकच चर्चा असते तुला 10वीला किती मार्क आहे, 12वीला किती पडली, नीटला किती पडली, जेईला किती पडली, तू कोणत्या कॉलेजला लागला. हे पूर्ण लातूरचं यश आहे असं मला वाटतं. म्हणजे शैक्षणिक वातावरण इथलं. हां यस. याच्या मागं सगळ्यात मोठं शैक्षणिक वातावरण. घराघरात एक चर्चा आहे. ज्या पालकाचं वय 70-80 वर्ष वय ते ही चर्चा करतो किती मार्क आहेत माझ्याकडे. माझ्या हॉस्टेलला आता अक्षरशः काही हॉस्टेल संचालक त्या मुला सत्कार ठेवतात की माझ्या हॉस्टेलचे बाहेर मोठमोठे बॅनर लावतात क्लाससारखे. आमच्या हॉस्टेलमधून 3 विद्यार्थी डॉक्टर झाले, 4 डॉक्टर झाले MBBSला. म्हणजे एक वातावरण तयार झालंय असं मला वाटतं. त्या वातावरणाचा इफेक्ट आहे. बाहेर एवढे कमी राहायला विद्यार्थी येतात एवढा जबरदस्त रिझल्ट देतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी प्रूव्ह करून दाखवू शकतो प्रत्येक मेडिकल कॉलेजला 50% जागा या लातूरमधून भरल्या जातात. 50% जागा या लातूरमधून असतात. मग ते कॉलेज असतील, क्लासेस असतील. तुम्ही बरोबर सांगितलं. फक्त माझ्या प्रश्नाचा आणखी थोडासा रोख मी आणखी तीक्ष्ण करतो. तो असा की कॉलेजेस आणि क्लासेस ह्याच्यामध्ये आता क्लासेसशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही का काय असं खरंच चित्र आहे? हां. आता नीट आल्यापासून मात्र बघा जसा भारत स्वतंत्र झाला IIT जी एक्झाम आहे क्वेश्चन रिपीट नाही झाला कधीच.
IIT JEE मेन्स जे ॲडव्हान्सला स्पेशली विचार केला तर ज्यावेळेस मला इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की 2008-9ला मी ज्यावेळेस एकदा पुण्याला गेलो होतो आणि COEP कॉलेजच्या सहज एका कॅफेवर गेलो मी तिथं. तुम्ही कुठले ते मला काय ओळखत नव्हते. मी म्हणलं लातूरचं आहे असं. ते म्हणले काय हो तुमच्या लातूरला CET पेपर फोडताय काय, ह्या COEP कॉलेज 700 जागा आहेत तर 500 तुमच्या लातूरचेच आहेत. आणि म्हणलं मी त्याला सांगितलं तसं नाही आहे, तुम्ही एकदा येऊन पहा की लातूर पॅटर्न मेहनतीनं तयार झालेला पॅटर्न आहे. पण आता हे तुम्ही जो आता प्रश्न विचारला तो खरंच विचार करण्याचा प्रश्न आहे की ज्या कॉलेजनं मॉडिफाय स्वतःला करून घेतलं ते कॉलेज स्पर्धेत, कारण नीट एक्झाम आहे, नॅशनल लेवलचा पेपर आहे, NCERT बेस्ड सिलेबस आहे आणि खूप मोजके कॉलेज. मी तर तुम्हाला गव्हर्नमेंटचे असं एक कॉलेज मला दाखवा, मी सिद्ध गव्हर्नमेंटचं एक कॉलेज दाखवा ज्यानं जे गव्हर्नमेंट एवढं करोड रुपये त्याला अनुदान देते, एवढं सगळ्या पगारीवर खर्च करतात सगळ्यांच्या, एक मला कॉलेज दाखवा ज्या विद्यार्थ्यानं फक्त कॉलेजमध्येच तयारी केली आणि तो नीटला लागला. असं एकही कॉलेज नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये. हे म्हणजे आपल्या सगळ्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी गोष्ट आहे. मी जरी कोचिंग घेतलं असलं, कोचिंग एक खूप महाग आहे फील्ड आहे, मी जरी या फील्डमध्ये काम करत असलं तरी कॉलेज म्हणलं की एक विश्वास, कोचिंग म्हणलं की एक प्रायव्हेटमध्ये आलो असं एक, म्हणजे ते सेक्टर वेगळं झालं, कॉलेज वेगळं झालं. कोचिंग पूर्वी आपल्या वेळेस सुद्धा जेव्हा ॲडिशनल इनपुट अशा दृष्टीनेच कोचिंगकडे पाहिलं जाईल. हां, आता तो पॅटर्न बदलला. आता कोचिंग म्हणजे रिझल्ट, कोचिंग म्हणजे विश्वास, कोचिंग म्हणजे सातत्य, कोचिंग म्हणजे करून घेणं, कोचिंग म्हणजे विद्यार्थ्याकडनं 100% मेहनत करून घेणं, त्याचा रिझल्टच आणणं, हे म्हणजे कोचिंगकडे पाहायला लागलं. कशामुळे लागलं? 1 नेशन 1 एक्झाम, नीट सिलेबस खूप वास्ट झाला, NCERT बेस्ड सिलेबस आहे, मुलांना त्या गोष्टी आत्मसात करणं. मी तुम्हाला सांगतोय आता आमच्या तालुक्यामध्ये असे काही कॉलेजेस आहेत की काही टॉपिक त्या कॉलेज शिकवतच नाही. तो स्पेशली P ब्लॉक एलिमेंट असे टॉपिक शिकवतच नाहीत, कारण टॉपिक एकदम MSc लेवलचे, जे मी सेटनेटला अभ्यास केला ते टॉपिक 12th आहेत, 11th आणि 12th सिलेबसमध्ये. त्यामुळं आता एक कोचिंगचं असं विस्तारित स्वरूप व्हायला लागलं. शासनाची खूप इच्छा आहे की म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असे की कोचिंग क्षेत्र म्हणजे एवढं मोठं व्हायला नाही पाहिजे, कारण हे कोचिंग क्षेत्र वाढलं तर गरीब लोक शिकू शकणार नाहीत, कारण हे प्रायव्हेट फील्ड आहे. गव्हर्नमेंटची खूप इच्छा आहे की आपण नीट बेस्ड काढायला पाहिजे, सिलेबस ठेवायला पाहिजे, NCERT बेस्ड ठेवायला पाहिजे, परंतु सिलेबस एवढा वास्ट आहे की ते कॉलेज मला वाटत नाही की आता त्या लेवलचं करून घेऊ शकते. पण आता हे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा काय परिणाम पाहताय तुम्ही या सगळ्या फील्डवर? न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, सिलेबस तर तोच आहे, सिलेबसमध्ये काही चेंज होणार नाही. जोपर्यंत तुम्ही 1 नेशन 1 एक्झाम जसं म्हणतो आपण, 1 नेशन 1 सिलेबस या गोष्टी आत्मसात व्हायला पाहिजेत. 1 नेशन, कारण आपल्या स्पेशली महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा विचार जर केला तर आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं बोर्डचं पुस्तक वेगळं आहे, नीटचं पुस्तक वेगळं आहे, JEEचं पुस्तक वेगळं आहे. आपण थोडं याच्यामध्ये बॅक पडत आहोत. जेव्हा 2013ला सिलेबस बदलला, कर्नाटक गव्हर्नमेंट, आंध्रा गव्हर्नमेंट, केरळ गव्हर्नमेंटने काय केलं, त्यांनी चक्क त्यांचे पुस्तक टाकून दिले. त्यांनी काय केलं, NCERT पुस्तक घेतलं, वर कव्हर फाडलं आणि त्यांचं कव्हर चिटकावून टाकलं, पब्लिश्ड बाय कर्नाटक गव्हर्नमेंट, पब्लिश बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट. असं नाही केलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांचं पुस्तक वेगळं ठेवलं. आपले सगळे सिलेबस समकक्ष नाही आहेत, अजिबात नाही. मी म्हणजे आपल्या स्टोरी टेलच्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की जसं बाकीचे गव्हर्नमेंट एवढं आपण अलर्ट असायला, आपल्या JEEचा किंवा नीटचा जो नॅशनल लेवलच्या कम्पॅरिझनमध्ये आपण आणखी तेवढी मुसंडी मारू शकत नाही. याचं कारण ते आहे, आम्हाला तुम्ही एकच पुस्तक द्या जे बाकी सगळे स्टेटने आत्मसात केला, आपलं महाराष्ट्र पण खूप चांगला रिझल्ट आणू शकतो असं मला वाटतं. एक महत्त्वाचा प्रश्न सर, आणखी कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही मुलांना शिकवता क्लासेसच्या माध्यमातून प्रामुख्याने, तेव्हा कन्सेप्ट त्याला क्लिअर होणं हे तुमचं ध्येय असतं का त्या विषयात त्याला असणारे मार्क मिळणं जास्त अपेक्षित आहे? 2000 ज्यावेळेस बोर्डची एक्झाम होती त्यावेळेस आपण पाठांतर करून मार्क घ्यायचो. म्हणजे ज्यावेळेस 2001 ह्या CET एक्झाम नव्हती, जेव्हापासून CET एक्झाम आली, नीट एक्झाम आली, JEE एक्झाम आली, आता समजल्याशिवाय मार्कच पडत नाहीत. कन्सेप्टच क्लिअर असायला पाहिजे. आता नेमकं आपण खूप ऐकतो कन्सेप्ट म्हणजे काय, कन्सेप्ट म्हणजे मुलांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. कन्सेप्ट म्हणजे बाकी काही नसते. समजा एखादं आर्टिकल आहे, नेमकं त्या आर्टिकलला म्हणायचं आहे काय. समजा एखादं अल्डाल कंडेन्सेशन रिॲक्शन आहे किंवा कॅनिझारो रिॲक्शन आहे, कॅनिझारो सायंटिस्ट होऊन गेला, त्याला नेमकं म्हणायचं काय होतं बाबा, त्याला बाबा की बाबा माझी अशी रिॲक्शन आहे. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, समजा मी माझ्या घराचा ॲड्रेस आहे किंवा मी लातूरमध्ये राहतोय, तर माझ्या घराचा ॲड्रेस मी सहज सांगू शकतो. समजा एखाद्या मुंबईचा माझे पाहुणे येणार असतील तर असा बस स्टँडवर या, तिथून हा ॲटो पकडा, तिथून हे सांगा ते सांगा, इथं हनुमानाचं मंदिर आलं, त्याच्या पाठीमागं या, तिथं एक मोठा रोड आहे, तिथं एक मोठा बोर्ड आहे, त्याच्या मागं माझं घर आहे, सांगू शकतो मी. परंतु नवीन माणसाला माझं ते माहीत नाही आहे. मला एकच म्हणायचं आहे की मला माझी कन्सेप्ट क्लिअर करणं म्हणजे तो विषय माझ्या भाषेत सांगता येणं म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असणं.
त्याचा खूप मोठा बाऊ करायची गरज नाही, असं मला असं विद्यार्थ्यांना असं वाटतंय. स्वतःला समजून सांगायला पाहिजे. जोपर्यंत या पेज पाठ नाही करायचं, ह्या पेजला काय म्हणायचं, या पेजवर जी मी कन्सेप्ट लिहिले एखाद्या आर्टिकलची, स्वतःला समजून सांगणं म्हणजेच कन्सेप्ट क्लिअर असणं. सर, मुलांना आता तुम्ही जे आकडे दिलेले आहेत तुमच्या जाहिरातींमधून पाहतो, म्हणजे तुमच्याच नाही अनेक क्लासेसच्या जाहिरातींमधून, की 700 पैकी 700, इतके तितके, हे जे आकडे असतात, म्हणजे मला सांगायचा विषय असा की त्या मुलांनी त्याच्यावरती मेहनत घेतलेली असते, नक्कीच बरोबर आहे. पण ह्या लेवलच्या पुढं त्या मुलांकडनं अपेक्षित काय असतं पुढे, की खरंच ते अचीव करू शकतात का? म्हणजे उदाहरण, म्हणजे पैकीच्या पैकी आता मला वाटतं 100%च्या 100% मुलांना मिळालेले आहेत. तर हे आम्हाला सर्वसामान्य माणसांना, ज्यांना कदाचित लातूर पॅटर्न माहीत नाहीये, त्यांना हे अशक्य गोष्ट वाटते. हे कसं काय शक्य होतं असं वाटतं? तुम्ही कसं पाहता याकडे? म्हणजे हे लातूर प्रत्येक अधिकाऱ्याला हवं असं गाव. कुठलाही अधिकारी ज्यावेळेस 10th मध्ये येतो, आपला पाल्य जेव्हा 10वीला येतो, तर प्रत्येक वाटते माझी बदली लातूरला झाली पाहिजे. हे आपल्या लातूरचं सगळ्यात मोठी ताकद आहे. आता यावर्षी पहा ना तुम्ही 10वीचा रिझल्ट, जो मार्च 2023 10वीचा रिझल्ट, 157 विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांना 100 पैकी 100 आउट ऑफ पर्सेंटाईल आहेत. 108 लातूरचे आहेत. म्हणजे मग किती मोठं, एका साईडला पूर्ण महाराष्ट्र, याच्या पुढे आम्ही आहोत. त्याचं जर आश्चर्य वाटतं, हे कसं काय शक्य होतं? मेहनत, घराघरात चर्चा, वातावरण निर्मिती. मला सांगा, हे एका दिवसात नाही तयार झालं ना. हे मागच्या 40-42 वर्षापासून घराघरामध्ये प्रत्येक, कुठल्या हॉटेलला जावं, मी शाहू कॉलेजचा विद्यार्थी, मी RCC विद्यार्थी, त्याला लगेच रिस्पेक्ट मिळतो, त्याला लगेच, अरे वा तू चांगल्या ठिकाणी जायचं, असं म्हणजे एक प्रत्येक घरात वातावरण तयार झालं. या वातावरण निर्मितीमुळेच हा चांगला रिझल्ट येतो. आणि आपण जो आता प्रश्न विचारला ते 700, आता कसं आहे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. माणसानं फाटकी तुटकी कपडे घालावत, माणसानं उपाय झोपलं पाहिजे, पण शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे. शिक्षणाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. कुठल्याही डेव्हलपिंग कंट्रीचा जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्याला आवर्जून जाणवते, त्या देशाची प्रगती होते फक्त शिक्षणामुळं. मला इथं आवर्जून तुम्हाला सांगायचं वाटतं, शिक्षणामुळेच माणसाला म्हणजे चांगले कपडे लेवायला मिळतात, चांगल्या पाहुण्या रावळ्यात आपला मान सन्मान वाढतो, समाजात मान सन्मान वाढतो, चांगलं खायला मिळतंय, चांगल्या घरात राहायला मिळते. या सगळ्या गोष्टी शिक्षणामुळे मिळतात. त्यामुळे पालक बी खूप अलर्ट झाले. पालक अक्षरशः, आता मी पाहतोय नीटची तयारी, जी 11th आणि 12th नीटची तयारी, पालक 6-7 पासून करायला लागले, 7वीपासून. आता आमच्याकडे जे टॉपर मुलं येतात त्यांचं नाही, म्हणजे खूप साऱ्या मुलांचं मी पाहतो की बेसिक एकदम स्ट्रॉंग. अरे कुठे शिकला, कसं केला? सर आम्ही फाउंडेशनला होतो, आम्ही फाउंडेशनमध्ये हे केलं सर, आम्हाला पुढचं शिकवा. असे काही विद्यार्थी पाहतो, म्हणजे एकदम त्यांची मानसिकताच 6वीत वगैरे असताना ते आता तयार व्हायला सुरुवात होते. हां, येस, स्पेशली एज्युकेटेड पालक आहेत ते तर 7वीपासूनच तयारी करून घेत आहेत. मला इथं आवरून सांगावं वाटते. फक्त एकच मला भीती वाटते, याच्यामध्ये कुठं आमच्या खेड्यातला मुलगा मागं पडू नये. ज्यावेळेस CET एक्झाम होती, आमच्या रेणापूर तालुक्यातले 8-10 डॉक्टर लागायचे. नीट एक्झाम आली, आता 1-2 पण लागत नाहीयेत. म्हणजे ज्याचा बेस खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे स्पेशली 9th 10th ते विद्यार्थी चांगले फाईट करत आहेत असं मला वाटतं. हाच प्रश्न थोडा पुढे घेत मला एक उपप्रश्न विचारायचा आहे. तो असा, मार्क्सची अट किंवा इतकं तुम्हाला गुण असतील तर तुम्हाला प्रवेश, असं साधारण 11वीच्या ॲडमिशनच्या वेळेस आपण कॉलेजेसमध्ये पाहतो. क्लासेसच्या केसेसमध्ये सुद्धा आम्ही जे काही कोट्याला किंवा इतरत्र पाहतो, काही ठिकाणी काही क्लासेस घेतानाच गुणवत्ता असलेले विद्यार्थी घेतात, क्रीम घेतात, आणि मग नंतर जाहिरात होते की नाही इतके मिळाले तितके मिळाले. मग हा जो आक्षेप आहे सर्वसामान्य लोकांचा की तुम्ही घेतानाच एकदम क्रीम घेणार आणि नंतर असं सांगणार की नाही ह्यांना चांगले मिळाले, हे असंच असतं का? ॲक्च्युली सर्वसामान्य बॅकग्राऊंडमधले पण मुलं येऊन ते यश गाठू शकतात, ते यश मिळवू शकतात? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करतो आणि आम्ही असं काही बंधन केलेलं नाही आहे किती टक्क्याला मार्क. आमच्याकडं 90% बी असतो, 60% असतो, 55% असतो, 80% असतो. आम्ही सगळ्याला ॲडमिशन देतो आणि याला पॉझिटिव्ह वातावरण देतो. आमची सगळ्यात ताकद काय असेल, आम्ही त्याला कॉन्फिडन्स खूप देतो आणि काय केल्यानं रिझल्ट येतो. आता मी स्वतः एवढ्या एक्झाम क्वालिफाय असल्यामुळं, आता सेट, नेट, गेट, DRDO, TIFR, बार, पूर्ण भारतात पहिला 10मध्ये आलो होतो मी इन द इयर 2001 CSIRच्या एक्झाममध्ये. तर ह्या एक्झामचा मला इथं खूप उपयोग झाला, स्पेशली नीट आणि JEE एक्झामसाठी. आम्ही सगळ्यात मुलांना कॉन्फिडन्स देतो. मी तुला असे कित्येक मुलं दाखवतो की ज्याला 10वीला किती मार्क येत रे, 67%, 82%, आणि असे विद्यार्थी सुद्धा अबो 700 मार्क घेत आहेत, अबो 650 मार्क घेत आहेत. म्हणजे मला वाटतंय की आता काही काही कॉलेजमध्ये त्यांना त्या लेवलचे मुलं मिळतात, पण आम्ही खाजगी क्षेत्रात काम करतो, आम्हाला असं काही बंधन नाही आहे. आम्ही काय करतो, मग जे आमच्या बॅचेस आहेत, मग यातून एक्झाम घेत राहायचं. प्रत्येक जी वीकली एक्झाम असते, मग त्यातून 4 विद्यार्थी बाजूला काढायचे, मग त्यांना स्पेशल आणखी 4 विद्यार्थी प्रत्येक. हे आम्ही लगेच करत नाही, हे जवळपास 6-7 महिने
क्लास चालू झाल्यापासून मोटिवेट करणं, बघा तू आता तिकडे गेला, तुम्ही पण जाऊ शकता, तुमच्यात कॉम्पिटिशन करा, तुम्ही जर त्या बॅचमध्ये आलात आणखी तुम्हाला एक्स्ट्रा आम्ही टफ लेवलच्या नोट्स देऊ. मग ते मुलं बी एकदा कॉम्पिटिशन तयार झालं, एकदा स्पर्धा तयार झाली की मुलं अभ्यास करायला लागतात, आवड निर्माण करतो. सगळ्यात आमची ताकद काय असेल की लातूर पॅटर्नमध्ये आम्ही एक आवड निर्माण करतो आम्ही विद्यार्थ्याला, आणि कुठे गेले तीच चर्चा अभ्यासाची असते, त्यामुळे एक आवड निर्माण होते, एक वातावरण तयार होते, त्यामुळे हा चांगला रिझल्ट येतोय. वा, नाही फक्त हे जर वातावरण तयार होतं, ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर असतो, तो जे काही कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, त्याचा ताण पण मुलांना येत असतो का? जीवनात आपला जन्मच असा झालाय की मिलियन्स ऑफ स्पर्म्स असतात आणि त्यात एकाच फ्युजन होतंय, म्हणजे जन्मताच आपण कॉम्पिटिशननं जन्मतो. आणि मला असं वाटतंय की भारत हा डेव्हलपिंग कंट्री आहे. जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा स्वप्नातला भारत घडवायचा असेल, म्हणजे ज्यांनी आपली एवढी मोठी राज्यघटना दिली, त्यांच्या स्वप्नातला भारत घडवायचा असं मला असं वाटतंय की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सिंपल डेफिनेशन सांगतो, इंडियामध्ये काय, एक जर साखरेचा कण पडला तर 25-100 मुंग्या त्याच्या मागे लागतात, तशी आपल्या भारतात आहे. एक जॉब जर असेल किंवा एक जर संधी असेल तर ते 1000 लोक तुटून पडतो आपण. आणि जर फॉरेनचा आपण विचार केला, एक जॉब असला तर 2-3 पण ॲप्लिकेशन येत नाहीत. भारतात तसं नाही आहे, स्पर्धा आहे. मग कुठंतरी सगळ्यांनाच वाव मिळाला पाहिजे. फक्त मला असं वाटतं की थोडं गरीब याच्यात मागं नाही पडायला पाहिजे. जे स्पेशली 8वी 9वी 10वीपर्यंत मी पण जिल्हा परिषद शाळेत शिकलो, ते विद्यार्थी कुठेतरी आता दिसत नाही आहेत. म्हणजे ते एक मला अंधुक विचार, कोणत्या शाळेतून शिकला, जे तुम्ही आता ही मुलं जे आता 1500 डॉक्टर होतात त्या सगळ्यांचा फीडबॅक घेतो आम्ही, कुठून शिकला, काय झाला, तर असे खूप कमी मुलं मला दिसायला लागलेत. त्याच्यावर एक थोडं, जिथं गव्हर्नमेंट करोड रुपये खर्च करत आहे. आम्ही लातूरचे जे कमिशनर आयुक्त त्यांना मागणी केली की लातूरमधल्या 3 ते 4 शाळा मला द्या RCCला आमच्या, आम्हाला फक्त 4 वर्ष द्या, फक्त आम्ही एज्युकेशनमध्ये काम करणार, आम्ही म्हणून तसं आम्ही एज्युकेशनशी बनवणार, मग नंतर आमचा रिझल्ट बघा. आणि आपण एक चांगलं महाराष्ट्राला देशाला एक आपण विजन दाखवू शकतो. इथून पण IIT क्वालिफाय होऊ शकतात, नीट क्वालिफाय होऊ शकतात. तर थोडं कॉम्पिटिशन आहे, मेहनत तर पर्याय नाही. आणि आता पुढे जायचं म्हणल्यावर कॉम्पिटिशन होणारच आहे. कोणत्या क्षेत्रात कॉम्पिटिशन नाही? आज व्यवसायात बघा ना, एक समजा कपड्याचं दुकान असेल, शेजारी 10 लगेच ओपन होतात, कॉम्पिटिशन आहे. तसं याही क्षेत्रात कॉम्पिटिशन आहे, मला असं वाटतंय. नाही, काही माध्यमांनी लातूरची तुलना कोट्याशी केलेली आहे. म्हणजे अनेकदा असं बोललं जातं की ही महाराष्ट्राची कोटा फॅक्टरी आहे लातूर. तुम्ही लातूर पॅटर्नचे प्रतिनिधी म्हणून खरंच तुम्हालाही तसंच वाटतं का तुमचं वेगळा दृष्टिकोन आहे? मी आपल्याला प्रूव्ह करून दाखवू शकतो. कोटा तर देश की कोचिंग असं म्हणतात कोटाला, परंतु कोट्याच्या कितीतरी पटीनं आम्ही चांगला रिझल्ट देत आहोत लातूरमधून, एवढ्या कमी संख्येमध्ये. म्हणजे आमच्याकडे जे इनकमिंग विद्यार्थी आहेत त्यांच्या संख्येने कंपॅरिझन केलं, कारण कोट्याला एका क्लासला 2.5 लाख विद्यार्थी आहेत. जर रिझल्टचा आपण केला तर म्हणजे पॉईंटमध्ये पण रिझल्ट नाही आहे, पण लातूरला इन ॲन ॲव्हरेज जर पाहिलं सगळ्यात, तर मी सांगतो 35% रिझल्ट 100% प्रत्येक ठिकाणचा. इतका चांगला रिझल्ट आहे त्यांच्या कंपॅरिझनमध्ये, असं मला वाटतं. आणखी खूप काही करायची गरज आहे, आणखी याच्यात खूप मी सुधारणा करायची. स्पेशली आम्हाला नीटला तर आम्ही ऐकतच नाहीत. नीटला तर आम्ही महाराष्ट्रात सर्वे केला तर पहिले 100 कुठल्याही कॉलेजचे काढत, लातूर, RCC कॉलेजेस सगळ्याचे विद्यार्थी असतातच. परंतु आणखी आम्हाला वर्क करायची गरज आहे असं मला वाटते, स्पेशली लातूरकर म्हणून. मला वाटते IIT JEE मेन्स आणि ॲडव्हान्समध्ये थोड्या खूप कार्य करायची गरज आहे. आता आम्ही त्याला स्पेशल बॅच पण आम्ही ओपन केल्यात, स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं आहे. कारण भारत स्वतंत्र झाल्यापासून IIT ॲडव्हान्स JEE मेन्स एक्झाम आहे, तर JEE ॲडव्हान्स स्पेशली, आणि क्वेश्चन रिपीट नाही झाला, क्वेश्चन पॅटर्न फिक्स नसतो, किती मार्काचा पेपर हे माहीत नसतं आणि कोणाला दरवर्षी. ती अशी एक एक्झाम आहे, म्हणजे असं म्हणतात की जगामध्ये सगळ्यात अवघड एक्झाम कोणती असेल तर भारतातली UPSC, 2ला IIT ॲडव्हान्स स्पेशली. तर याच्यावर थोडं आणखी वर्क करायची गरज आहे. नक्कीच लातूर मी सिद्ध करून दाखवू शकतो की कोट्यापेक्षा कितीतरी पटीने आम्ही पुढे आहोत. तर श्रोते हो, हे होते प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर. आज त्यांना लातूर पॅटर्नचे प्रवक्ते, विश्लेषक आणि त्यातले एक महत्त्वाचे घटक म्हणून मी आज स्टोरीटेल कट्ट्यावर निमंत्रित केलं होतं. आणि अत्यंत व्यग्र दिनक्रमात असताना सरांनी वेळ काढला, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि ते करत असतानाच एक फक्त शेवटचा प्रश्न छोटासा विचारतो, कारण खूप अशी आपण तार्किक चर्चा वगैरे केलेली आहे सर, पण एक थोडंसं कुतूहल मला असं आहे की हे सगळं तुम्ही करताय, हजारो विद्यार्थी आहेत तुमच्याकडं, त्यांचं ते रोजचं रुटीन आहे तुमचं, तुम्ही स्वतः शिकवता, मला वाटतं पूर्ण दिवस तुमचा त्याच्यात 9 तास रोज शिकवता. हे सगळं करत असताना तुमच्या पर्सनल आवडीनिवडी तुमच्या काय आहेत, छंद काय आहेत, ते कसं जपता? थोडंसं. खूप चांगला प्रश्न आहे. आणि मी तर माझं जीवन केमिस्ट्रीला वाहून घेतलं आहे. मागच्या 22-23 वर्षापासून मला असं वाटतं मी काय खाल्लो, काय जगलो, काय पिलो, तर मला फक्त केमिस्ट्रीच आठवते.
कसा विषय सोपा करता येईल. म्हणजे मी एखादं आर्टिकल शिकवलं आणि ते मुलाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघितलं की आज त्याला समजलं, खूप भारी वाटते. माझं जीवनच मी केमिस्ट्री आहे, आता एक क्षेत्रात काम करतोय आणि खूप आनंद वाटतो की सामान्य घरचे मुलं डॉक्टर बनत आहेत. आणि तुम्ही छंद म्हणलात तर माझं एकच, नवीन नवीन कशा आणखी फॉर्म्युले तयार करू, नवीन नवीन जे कुणाला सुचणार नाही ते मी कसं त्याला सोपं करू, याच्यावर जास्तीत जास्त विचार करतो. आणि सकाळी उठल्या ते 1.5 तास आम्ही सगळे मित्र जमतो. कारण तुम्ही सकाळी कुणासोबत दिवस घालता, सकाळचे पहिले अर्धा तास, त्याच्यानुसार दिवसाची डेफिनेशन ठरते. तर आम्ही सगळे फ्रेंड सर्कल एकत्र येतो, मस्त ग्राउंडवर थोडा एक्झरसाईज म्हणा, कारण फिटनेस खूप महत्त्वाचं आहे, ते एक मेंटेन करतो आणि बस पॉझिटिव्ह राहतो दिवसभर. बस हे मला असं वाटतं की ह्या लहान लहान लेकरं आपण चांगलं शिकवलं हे देवासारखं मानतात. आपण त्या काळात टीचरला देवासारखं मानतो. टीचर हा आयडियलच असायला पाहिजे, टीचरनी चांगलंच वागलं पाहिजे, टीचरनी चांगलंच राहिलं पाहिजे, तरच शिक्षण क्षेत्रात यावं. कारण एका डॉक्टर चुकलं एखादी गोष्ट, एखाद्या पेशंटचं लाईफ होऊ शकते, तर एखादा टीचर बिघडला पूर्ण पिढी हे होऊ शकते. आपण पाहिले कोरोनामधले विद्यार्थी, म्हणजे काय आता आम्ही पण शिकवत आहोत, टीचरनी चांगलंच राहिला पाहिजे असं मला वाटतंय. वा, तर केमिस्ट्रीतली मिस्ट्री शोधणं हे तुमचा बहुतेक छंद आहे असं मी घेतो. आणि आज सर पुन्हा एकदा तुमचं खूप आभार व्यक्त करतो, आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात. पुन्हा एकदा कधीतरी आपण नक्की भेटूया वेगळा विषय घेऊन. सर्वांना तुमचं मार्गदर्शन ऐकायला अवश्य आवडेल. आपण पुन्हा नक्की भेटू सर. धन्यवाद. थँक्यू स्टोरी टेल कट्टा. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच.